Hello, my dear students. Today is Tuesday, and today is 17th August 2021. Today, in our English online lecture, we will start our English test book. आज मंगळवार दिनांक 17 ऑगस्ट आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की 14 ऑगस्टपर्यंत आपण सेतूचा अभ्यास केला. इंग्लिशमध्ये त्याला आपण ब्रिज कोर्स म्हणत होतो आणि 1 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत आपण त्याचा अभ्यास केला. त्यामध्ये तुम्ही 3 परीक्षा पण दिल्या. 3 परीक्षा, एक 15 जुलैला दिली, दुसरी 30 जुलैला दिली आणि तिसरी 14 ऑगस्टला दिली शनिवारी. आणि 14 ऑगस्टला दिलेल्या परीक्षेचे जे पेपर आहेत ते 18 तारखेला म्हणजे उद्या तुमच्या पालकांनी शाळेत आणून द्यायचे आहेत सकाळी 11 वाजता. तर पालकांना आठवण करून द्या. त्यानंतर 15ला रविवार असल्यामुळे आपला तास झाला नाही. सोमवारी पारसी नवीन वर्षानिमित्त आपल्याला सुट्टी होती आणि आज मंगळवारी नवीन वेळापत्रकाप्रमाणे आपल्या इंग्रजीचा तास आहे. माझ्यानंतर गणिताचा तास असेल. तर आपण पाठ्यपुस्तकाला सुरुवात करूया. सर्वांनी पाठ्यपुस्तक उघडायचे. पेज नंबर 1 जी कविता आहे युनिट 1 1.1 इट्स अ स्मॉल वर्ल्ड. ही कविता आपण शिकलो होतो जूनमध्ये सुरुवातीला. कदाचित तुम्हाला आठवत असेल. परत नाही शिकवणार आहे. पेज नंबर 2 पण आपलं झालं होतं. आज आपण पेज नंबर 3ला सुरुवात करूया. ठीक आहे. सर्वांनी पेज नंबर 3 काढायचे. 1.2 वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. वॉर्म अप म्हणजे आपण उत्साहित होऊया. नवीन उत्साहाने इयत्ता 7वीचा अभ्यास करूया. वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. तारा आणि तिच्या मित्रांसोबत आपण उत्साहित होऊन 7वीचा अभ्यास करूया. फर्स्ट आय एम गोइंग टू रीड. लिसन केअरफुली. पेज नंबर 3. हाय बिट्टू. हाय पॅडी. हाय कुक्कू. I am so excited about starting studies again. तारा म्हणते पहिल्या चित्रात जी व्हाईट स्कर्ट घालून उभी आहे ती तारा आहे. तारा म्हणते हाय बिट्टू. बिट्टू तो रेड टी शर्ट घातलेला. हाय पॅडी चष्मा लावलेला शेवटचा मुलगा पॅडी. आणि कुक्कू रेड टी शर्ट घातले ते. आणि बिट्टूने येल्लो टी शर्ट घातले. बिट्टू येल्लो टी शर्ट घातलेला, पॅडी चष्मा लावलेला आणि कुक्कू रेड टी शर्ट घातलेली मुलगी. तारा तिला त्यांना म्हणते आय एम सो एक्सायटेड अबाउट स्टार्टिंग स्टडीज अगेन. शाळा पुन्हा सुरू होत आहे म्हणून मी खूप उत्साहित आहे. पुन्हा अभ्यासाला सुरुवात होत आहे. पहा, एप्रिल मे 2 महिने तुम्हाला शाळेला सुट्टी असते आणि जूनमध्ये शाळा आपली उघडते. तर 2 महिन्यानंतर आता शाळा उघडणार आहे म्हणून त्या ताराला खूप उत्साह आहे. नवीन अभ्यास शिकायचे, नवीन इयत्ता आहे, नवीन शिक्षक आहे, सर्व नवीन आहे. पुस्तके वह्या सर्व नवीन आहे. आता हा म्हणतो बिट्टू येल्लो टी शर्ट घातलेला मुलगा ओ नो हॉलिडेज आर ओव्हर. काही मुलांना सुट्ट्या खूप आवडतात. शाळेचं टेन्शन नाही, क्लासचं टेन्शन नाही, शिक्षकांची बडबड नाही. सुट्टीमध्ये कसं कधीही उठा, कधीही झोपा, कितीही वेळ टी व्ही पहा, किती खेळा. तर तो म्हणतो ओ नो हॉलिडेज आर ओव्हर म्हणजे अरे रे शाळा एकदाच्या तर सुरू होतील, सुट्ट्या संपल्यात. कुक्कू आनंदाने उड्या मारते आणि म्हणते मोर प्ले ऑन द स्कूल ग्राउंड. कुक्कू म्हणते वा छान, शाळा सुरू होते तर शाळेच्या मैदानावर आपल्याला खूप खेळता येईल. शाळा सुरू व्हायच्या आधी जाऊन आपण खेळू शकतो. शाळा सुटल्यावर आपण थांबून थोडा वेळ खेळू शकतो. रिसेसमध्ये मधल्या सुट्टीत खेळू शकतो आणि पीटीच्या तासालाही. तर तो पॅडी म्हणतो चष्मा घातलेला हाय तारा आय एम एक्सायटेड टू. तारा खूप उत्साहित आहे शाळा सुरू होते म्हणून. मग हा पॅडी म्हणतो की तारा मी पण खूप उत्साहित आहे. आय विल सी माय फ्रेंड्स. कारण 2 महिन्यानंतर मला माझे मित्र भेटणार आहेत, त्यांना मी भेटणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळजवळ 1 वर्षापासून घरी आहोत.
1 वर्ष काय 1.5 वर्ष होत आलं. मागच्या मार्चमध्ये 1 वर्ष झालं आपली शाळा बंद होऊन आणि आता पुढे 6 महिने झालेले आहेत. 1.5 वर्षापासून तुम्ही घरी आहात आणि तुम्ही मागची इयत्ता 6वी इयत्ता ऑनलाईन लेक्चरनेच पूर्ण केली आहे, पास झालात आणि आता 7वीलाही 2 महिने तुम्ही असाच अभ्यास करताय. आपण ईश्वराकडे प्रार्थना करूया की लवकर आपली शाळा उघडू दे. नवीन आपले जे मित्र आहेत, जुने मित्र, नवीन मित्र, ते सगळे आपल्याला प्रत्यक्षात शाळेत भेटू दे. तर खाली तुम्हाला काही प्राणी पक्षी दिसत आहेत. तो जो कुत्रा आहे तो म्हणतो आय एम सॅड विदाउट पॅडी. तो कुत्रा आहे पॅडीचा. ही इज सेइंग आय एम सॅड विदाउट पॅडी. पॅडी विल गो टू स्कूल अँड आय विल बी अलोन ॲट होम. कुत्रा म्हणतो की पॅडी शाळेत जाणार आणि मी घरात एकटाच राहीन, त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय. पॅडी आता कुत्र्याला घेऊन तर शाळेत जाऊ शकत नाही ना. ती मांजर म्हणते वी आर लकी वी डोंट हॅव स्कूल. मांजर काय म्हणते आपण खूप सुदैवी आहोत, आपल्याला शाळाच नाही, आपल्याला काय सकाळी उठून शाळेत जायचं टेन्शन नाही आहे, कधीही उठा, दिवसभर आपण खेळू शकतो. पोपट म्हणतो मिया, म्हणजे त्या मांजरीचं नाव आहे मिया. त्या मांजरीला तो पोपट म्हणतो यू विल नेव्हर लर्न, म्हणजे अरे मिया तू तर कधीच अभ्यास करू शकत नाही, तू कधी करणार पण नाही, कारण तुला दिवसभर खेळायचं असतं. असे ह्या मुलांचे प्राणी पक्ष्यांचे ते संवाद दिलेले आपण वाचले. आता खाली काही गेम्स दिलेत पहा. गेम 1 असं लिहिलेले डाव्या हाताला दिसतं तुम्हाला. टोटल 3 गेम्स आहेत, 1, 2 अँड 3. त्यातला हा फर्स्ट गेम स्टेप 1 लेटर्स. हा जो फर्स्ट गेम आहे तो अक्षरांचा आहे. पाहूया आपण, वाचूया की कसा खेळायचा. फॉर्म पेअर्स. फॉर्म पेअर्स म्हणजे जोड्या करा. 2-2 मुलांच्या जोड्या करायच्या. आता शाळा बंद असल्यामुळे आपल्याला शाळेत हा गेम खेळता येत नाही आहे, पण घरी तुम्ही खेळू शकता. तुमचे मित्र असतील शेजारी किंवा घरात भाऊ बहीण असेल त्यांच्यासोबत तुम्ही खेळू शकता. फॉर्म पेअर्स म्हणजे गट करायचे, जोड्या करायच्या. 1 पर्सन सेज द अल्फाबेट फ्रॉम A to Z इन हिज माइंड. एका मुलाने काय करायचं, A to Z ही जी मुळाक्षर आहेत ती आपल्या मनात म्हणायची. म्हणजे जोड्या आहेत ना, एका जोडीत 2 मुलं आहेत, एका मुलाने A to Z ची अक्षरे मनात म्हणायची. टिल द अदर पर्सन स्टॉप्स हिम. जोपर्यंत दुसरा जो मुलगा आहे त्याच्या जोडीतला त्याला थांबवत नाही तोपर्यंत पहिल्याने A to Z आपल्या मनात म्हणत राहायचं. मोठ्याने नाही, मनात म्हणायचं. राईट डाऊन द लेटर यू गेट. आणि जेव्हा तो दुसरा मुलगा त्याला सांगेन की थांब, तेव्हा त्याने थांबायचं आणि जे अक्षर म्हणताना त्याने थांबवलं ते अक्षर त्याने लिहायचं. कोणी? पहिल्याने. आलं लक्षात? परत पहा. 2 विद्यार्थ्यांचा गट असेल. एकाने A to Z म्हणजे A पासून Z पर्यंतची अक्षरं मनात म्हणायची, म्हणतच राहायचं. दुसऱ्याने त्याला मध्ये थांबवायचं आणि थांबवताना तो पहिला मुलगा जे अक्षर म्हणत असेल मनात ते अक्षर त्याने पेपरवर लिहायचं. ही पहिली पायरी आहे पहिल्या गेमची. तर चित्रात बघा, ती कुकू ABCDEF पर्यंत बोलली आणि पॅडीने तिला थांबवलं, तो बोलला स्टॉप. मग अक्षर कोणतं मिळालं? F. आता ह्या गेमची दुसरी पायरी स्टेप 2 वर्ड्स लिहायचे, शब्द लिहायचे. बोथ पार्टनर्स राईट 3 वर्ड्स इच बिगिनिंग विथ दॅट लेटर. आता F हे अक्षर मिळालं तर F अक्षराने सुरू होणारे 3 शब्द दोन्ही पार्टनर्सने लिहायचे. कुकूने लिहिलेत F वरून FUN फन म्हणजे मजा, FISH फिश मासा आणि FROG फ्रॉग म्हणजे बेडूक. पॅडीने लिहिलेले शब्द आहेत FACE फेस, FINGER फिंगर आणि FOOT फूट. फेस म्हणजे चेहरा, फिंगर बोट आणि फूट म्हणजे पाऊल. दोघांनी Fने सुरू होणारे 3 शब्द लिहिलेत कारण F अक्षर आलं होतं जेव्हा पॅडीने कुकूला थांबवलं होतं ती मनात ABCD म्हणत असताना. आता ह्या गेमची तिसरी पायरी आहे फ्रेजेस. फ्रेजेस म्हणजे शब्दसमूह किंवा वाक्यप्रचार लिहायचे. एक्सचेंज द वर्ड्स यू राईट.
आता दोघांनी काय करायचं, आपापल्या वह्या एकमेकांना एक्सचेंज करायच्या, म्हणजे पास करायच्या. एकमेकांना आपापल्या वह्या द्यायच्या. एकाने आपली वही दुसऱ्याला द्यायची, दुसऱ्याने पहिल्याला द्यायची. देन यूज द वर्ड्स यू गेट टू राईट मिनिंगफुल फ्रेजेस. आता जे 3-3 शब्द त्याने लिहिले त्यांच्या पार्टनरने, त्या शब्दांपासून अर्थपूर्ण असे फ्रेजेस तयार करायचे, म्हणजे शब्दसमूह बनवायचे आहे. गेम हा झाला, पहिला गेम संपला. तुम्ही घरी पण खेळू शकता. गेम 2 आहे बी क्विक. बी क्विक म्हणजे जलद वाचा, जलद करा किंवा जल्दी करा. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5. आता इथे 5 जणांचा गट करायचा आहे. चूज वन ऑफ द फॉलोइंग टेबल्स ॲट अ टाईम. खाली तुम्हाला 4 टेबल्स दिसतात, त्यातला कोणतंही एक टेबल एका वेळेस वापरायचं. Each one in the group reads aloud the words from the table as fast as possible. आता 5 मुलांच्या गटातून कोणीही एकाने कोणतं टेबल जे तुम्ही घेतले त्या टेबलमध्ये शब्द जितक्या जलद त्याला वाचता येतील तितक्या जलद वाचायचे. Who can read all the words in one table within 15 seconds? आता 5 मुलांनी एक वेळेस एक टेबल वाचायचं. त्यावेळेस कोण 15 सेकंदात सगळे शब्द वाचू शकला? सगळे शब्द म्हणजे एका टेबलमधले सगळे शब्द 15 सेकंदात कोण वाचू शकलं? प्रॅक्टिस रीडिंग दीज वर्ड्स अलाउड करेक्टली टिल यू कॅन डू सो इन 15 सेकंड्स. आता एक टेबल तुम्ही 15 सेकंदात वाचू शकत नाही, म्हणून दररोज ते 4 टेबल्स मोठ्याने आणि अचूक वाचण्याचा प्रयत्न करायचा, सराव करायचा आणि 15 सेकंदात तुम्हाला एक टेबल वाचता येईल इथपर्यंत सराव करायचा. 4 टेबल आहेत ना, एक टेबल 15 सेकंदात वाचता आलं पाहिजे, इतक्या फास्ट, पण चुकीचे शब्द नाही, योग्य शब्द, अशा प्रकारे सराव करायचा. तर आता आपण ते शब्द वाचूया. तुम्ही माझ्यानंतर वाचा आणि घरी ते शब्द पटापट फास्ट वाचण्याचा सराव करा. पाहूया तुम्हाला 15 सेकंदात वाचता येत आहेत का. चला वाचा, बोट फिरवून वाचा. द, बी, टू, ऑफ, अँड, अ, इन, दॅट, हॅव, आय, इट, फॉर, नॉट, ऑन, विथ, ही, ॲज, यू, डू, ॲट, this, but, his, by, from. अशा प्रकारे आपण पहिलं टेबल वाचलं. पहिल्या टेबलमध्ये तुम्ही मोजले तर 25 वर्ड्स आहेत, कारण 5 कॉलम्स आहेत आणि 5 रोज आहेत. 5 उभे गट, 5 आडवे गट. मग 5 गुणिले 5 केले की 25 येतात. ते 25 शब्द तुमचे 15 सेकंदात वाचून झाले पाहिजे. सेकंड टेबल, रिपीट आफ्टर मी. दे, वी, her, she, or, and, will, my, one, all, would, their, what, so, up, out, if, about, who, which, mean, when, can, no. Third table, repeat after me. Say, get, make, like, know, take, see, look, come, think, use, work, want, give, go. Time, people, year, good, well, way, new, day, to, first. Fourth table, repeat. Just, him, into, your, some, could, them, other, then, now, it's, over, also, after, how, our, back, even,
बिकॉज, एनी, दिस, ओनली, मोस्ट, अस. अशा प्रकारे चारही टेबल्स तुम्ही माझ्यानंतर वाचलेले आहेत. तर तुम्हाला घरी स्वतःला चारही टेबल्स पटापट वाचायचे आहेत आणि एक टेबल 15 सेकंदात तुमचे वाचून झाला पाहिजे तुमचा, आणि 4 टेबल साहजिकच 8 सेकंदात, सॉरी 4 टेबल साहजिकच तुमचे 15 चोक 60 सेकंदात, म्हणजे एका मिनिटात 4 टेबल वाचून झाले पाहिजे. ठीक आहे. आता पेज नंबर 5ने आपल्याला घ्यायचं. पेज नंबर 6 पहा. सेन्स आउट ऑफ द हॅट. हा आता पुढचा गेम आहे. सेन्स आउट ऑफ द हॅट म्हणजे हॅटमधील चिठ्ठ्यातील दृश्यांचे संवाद. हॅटमध्ये ज्या चिठ्ठ्या आहेत त्यातील दृश्यांचे संवाद. हा गेम 4 पहा कसा घ्यायचा. गेम 3 मी नंतर सांगणार आहे. गेम 4. राईट द फॉलोइंग टायटल्स ऑफ डिफरंट सेन्सेस ऑन स्लिप्स ऑफ पेपर. म्हणजे पुढे दिलेल्या विविध दृश्यांचे मथळे कागदाच्या चिठ्ठ्यांवर लिहा. खाली विविध दृश्यांचे मथळे दिले ते कागदांच्या चिठ्ठ्यांवर लिहायचे. फोल्ड द स्लिप्स अँड पुट देम इन अॅन अपटर्न हॅट. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्या चिठ्ठ्यांच्या घड्या घालायच्या आणि त्या उलट करून ठेवलेल्या हॅटमध्ये ठेवायच्या. जे हॅट अशी उलटी ठेवली, उघडी, जी हॅट आपण अशी डोक्यावर घालतो ना तशी उघडी ठेवली, म्हणजे त्याच्यात आपल्याला काही टाकता येईल. आधी आपण खाली दिलेल्या जे दृश्य आहेत त्यांचे मथळे लिहायचे आणि मग ती चिठ्ठी फोल्ड करायची आणि हॅटमध्ये टाकायची. फॉर्म पेअर्स, मग गट करायचे. ड्रॉ लॉट्स, गट करून झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, म्हणजे जोड्या करायच्या आणि मग चिठ्ठ्या उचलायच्या. ड्रॉ लॉट्स बनवायचे. ईच पेअर शूड इनॅक्ट द सेन्स रिटन ऑन देअर स्लिप्स. मग चिठ्ठ्या उचलून प्रत्येक जोडीने त्यांनी उचललेल्या चिठ्ठीवर लिहिलेल्या दृश्याप्रमाणे संवाद बनवायचा. हां, एक एक जोडीने पुढे यायचं, एक एक चिठ्ठी उचलायची त्या हॅटमधून आणि ती चिठ्ठी उचलल्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये जो मजकूर आहे, जो मथळा आहे त्यावरून संवाद बनवायचा आहे दोघांनी मिळून. ईच स्पीकर शूड गेट अ चान्स टू स्पीक ॲट लीस्ट 2-3 टाइम्स. प्रत्येक संवाद करणाऱ्या व्यक्तीला निदान 2 ते 3 वेळा बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणजे आता एक जोडी आहे, त्याच्या 2 मुले आहेत, प्रत्येकाला 2-3 वेळा तरी बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. आता इथे टोटल त्यांनी मला वाटतं 13 सिच्युएशन्स दिलेल्या आहेत. 13 सिच्युएशन्स दिलेल्या आहेत, म्हणजे 13 संवाद दिलेले आहेत. त्यातला पहिला आपण घेऊया. आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज पोस्टल ॲड्रेस. म्हणजे आपल्या मित्राला त्याचा जो घरचा पत्ता आहे तो विचारणे, ह्याबाबत संवाद. आता समजा आपण 2 मुलं घेतली, ए आणि बी. त्यातला ए म्हणेल, डू यू नो आय हॅव चेंज माय रेसिडेन्स. म्हणजे तुला माहिती आहे का, मी माझं घर बदललेलं आहे. त्याचं जुनं घर दुसऱ्या मुलाला माहीत होतं, पण आता नवीन घर घेतलं आहे, घर बदललं आहे. मग तो दुसरा मुलगा विचारेल, इज इट सो, खरंच तू घर बदललेस? देन प्लीज गिव्ह मी युअर पोस्टल ॲड्रेस. मग तू कृपा करून मला तुझा ॲड्रेस सांग, ॲड्रेस दे बरं. मग ए म्हणेल, शुअर, हिअर इट इज. हो नक्कीच, हे घे, हा माझा ॲड्रेस घे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फ्रेंडला ॲड्रेस विचारू शकता. आता दुसरी सिच्युएशन आहे, आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज टेलिफोन नंबर. आपल्या फ्रेंडला त्याचा टेलिफोन नंबर विचारणे हा दुसरा प्रसंग आहे. त्याच्यामध्ये पहिला मुलगा म्हणेल, वी हॅव अ टेलिफोन ॲट माय हाऊस. आमच्या घरी ना फोन आलेला आहे. मग दुसरा म्हणेल, गुड, छान, तुझ्या घरी फोन आला का? वा, व्हेरी गुड. आय कॅन नाव स्पीक टू यू ऑन फोन. आता मी तुझ्याशी फोनवरून बोलू शकतो. ठीक आहे. प्लीज गिव्ह मी युअर फोन नंबर. कृपा करून मला तुझा फोन नंबर दे. झाला, दुसरा प्रसंग संपला. आता तिसरा, टॉकिंग टू अ फ्रेंड ओनली इन एक्सक्लेमेशन्स.
while you are walking around in a garden. जेव्हा तुम्ही दोन मित्र बागेत वॉकिंग करताय, चालताय, त्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्रांशी फक्त एक्सक्लेमेशन्स वरून बोलायचं, म्हणजे बागेविषयी तुम्ही बोलायचे तुमच्या मित्रांशी. तर इथे संवाद आहे, म्हणजे दोन मुलांचा गट आहे, एकमेकांशी बोलतात. एक म्हणणार, हाऊ नाईस टू वॉक अराउंड द गार्डन. एक्सक्लेमेशनवरून बोलायचं म्हणजे एक्सक्लेमेशन्स असतात ना, उद्गारवाचक वाक्य. तुमच्या वाक्यात उद्गार आले पाहिजे, एक्सक्लेमेशन आलं पाहिजे, उद्गार आले पाहिजे. आता तुम्ही काय म्हणणार? पहिला मुलगा, हाऊ नाईस टू वॉक इन द गार्डन. अरे वा, बागेत फिरणं किंवा चालणं किती छान आहे, किती इथे शुद्ध हवा आहे, हां, किती फुलांचा सुगंध दरवळतोय. बी म्हणणार, ओ द फ्रेश एअर अँड फ्रॅग्रन्स ऑफ फ्लावर्स. हो, खरंच इथे शुद्ध हवा आहे आणि फुलांचा सुवास आहे. ए सेड, व्हॉट अ नाईस ॲटमॉस्फिअर हिअर. आणि त्याशिवाय इथे ॲटमॉस्फिअर पण किती छान आहे, वातावरण पण किती छान आहे. चौथा प्रसंग, इन्व्हायटिंग अ फ्रेंड टू युअर बर्थडे पार्टी. तुमच्या मित्राला तुमच्या बर्थडे पार्टीला बोलवण्याविषयी बोलायचं, हां, त्याच्याशी संवाद घालायचा. एक सेड, माय बर्थडे फॉल्स ऑन संडे. एक मुलगा म्हणेल, माझा बर्थडे रविवारी आहे, माझा वाढदिवस रविवारी आहे. बी सेड, आरंट यू गोइंग टू सेलिब्रेट इट. मग त्याचा मित्र त्याला विचारेल, बी, आरंट यू गोइंग टू सेलिब्रेट इट. तू बर्थडे किंवा वाढदिवस साजरा नाही का करणार आहेस? ए सेड, येस शुअर. हो, मी नक्कीच माझा वाढदिवस साजरा करणार आहे. डू कम टू अटेंड माय बर्थडे पार्टी. तर तू माझ्या वाढदिवसाच्या मेजवानीला, पार्टीला नक्कीच ये. इट्स इन द इव्हनिंग ॲट 7 PM. तर माझी बर्थडे पार्टी संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. अशा प्रकारे आपण 4 संवादाचा अभ्यास केला. आता 5वा पहा, आस्किंग अ फ्रेंड टू लेंड यू हर नोटबुक. म्हणजे तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला तिची वही तुम्हाला देण्याविषयी विचारायचं, की तुझी वही मला मिळेल का थोड्या वेळासाठी अभ्यास पूर्ण करण्यासाठी. ए सेड, आय वॉज अब्सेंट एस्टरडे. एक मुलगा म्हणेल, काल मी अब्सेंट होतो, गैरहजर होतो शाळेत. बी सेड, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. तर मी काय करू तुझ्यासाठी. दुसरा म्हणेल. ए सेड, इफ यू लेंड मी युअर नोटबुक आय विल नो व्हॉट वॉज टॉट एस्टरडे. जर तू मला तुझी वही दिलीस तर मला समजेल की शाळेत काल काय शिकवलं, कालचा अभ्यास मला मिळू शकतो. आता 6वा प्रसंग, सेईंग सॉरी टू समवन फॉर ट्रोडिंग ऑन हिज ऑर हर फूट. हां, म्हणजे एखाद्याला आपण काही इजा केली किंवा त्रास दिला तर त्याला सॉरी म्हणण्याविषयी हा प्रसंग आहे. ए सेड, कांट यू सी प्रॉपरली, यू हॅव ट्रोडन ऑन माय फीट. म्हणजे ए म्हणणार, कांट यू सी प्रॉपरली, तुला नीट बघता येत नाही का. यू हॅव ट्रोडन ऑन माय फीट म्हणजे तू माझ्या पायावर पाय दिल्यास. कधी कधी चालताना किंवा आपण उभं असताना चुकून आपला पाय दुसऱ्याच्या पायाला लागतो, किंवा आपण चप्पल घातलेली असते, बूट घातलेले असतात, आपल्या लक्षात येत नाही, आपण चुकून आपला पाय दुसऱ्याच्या पायावर ठेवतो. मग असं घडलेलं असताना आपण जर चुकून आपला पाय दुसऱ्याच्या पायावर ठेवला तर सॉरी म्हणण्याविषयीचा हा संवाद आहे. मग ए म्हणणार, कांट यू सी प्रॉपरली, तुला व्यवस्थित दिसत नाही आहे का. यू हॅव ट्रोडन ऑन माय फीट, तू माझ्या पायावर पाय ठेवलेला आहे. बी सेड, ओ आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आर यू हर्ट. मग दुसरा मुलगा म्हणेल, ज्याने पायावर पाय ठेवला, की अरे रे, माझ्या लक्षातच आलं नाही की माझा पाय तुझ्या पायावर आहे, मला माफ कर. आर यू हर्ट म्हणजे तुला इजा झाली का, दुखापत झाली का. ए सेड, नॉट मच, इट्स ऑल राईट. मग बीने जर सॉरी म्हटले त्याला, माफी मागितली आहे, तर ए म्हणेल ठीक आहे, जास्त काही लागलं नाही,
हां, ठीक आहे, पुन्हा असं करू नको. अशा प्रकारे आपण 6 संवादांचा अभ्यास केला. हे सगळे 6 संवाद मी वहीत लिहून तुम्हाला देणार आहे. ते तुम्ही काय करायचे, व्यवस्थित वाचायचे आणि वहीत लिहायचे. आधी लिहा, नंतर वाचा आणि मला फोटो पण पाठवा. आता अजून 5 संवाद पुढे दिलेले आहे. ते आपण पाहूया कोणते. पुढचा आहे ऑफरिंग अ ग्लास ऑफ वॉटर टू अ गेस्ट. आपल्या घरी समजा कोणी पाहुणे आले तर त्यांना एक ग्लास पाणी विचारणे, ह्याविषयी तो संवाद आहे पुढचा. त्यानंतर आहे आस्किंग युअर टीचर्स परमिशन टू एंटर ऑर लिव्ह द क्लास. तुम्ही वर्गात येण्यासाठी शिक्षकांची परवानगी मागणे किंवा वर्ग सोडून थोड्या वेळासाठी बाहेर जाण्यासाठी कोणी बोलवलं असेल दुसऱ्या शिक्षकांनी तर बाहेर जाण्यासाठी शिक्षकांची परवानगी मागणे. त्यानंतर आहे प्रसंग आन्सरिंग द फोन. जर घरी तुम्हाला कोणाचा फोन आला तर त्या फोनला उत्तर देणे, हा एक प्रसंग लिहायचा आहे. थँकिंग युअर नेबर फॉर गिविंग यू स्वीट्स. आणि तुमच्या शेजाऱ्यांनी समजा तुम्हाला मिठाई दिली तर त्यांनी मिठाई दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतानाचा प्रसंग. इंटरप्ट युअर फ्रेंड्स ट्वाइस while he or she is telling you something. जेव्हा तुमचे मित्र किंवा तुमचा मित्र तुम्हाला काहीतरी सांगतोय, काहीतरी समजवतोय, त्यावेळेस तुम्ही दोनदा मध्ये बोललात, काहीतरी वेगळंच विचारलं तर मग त्याला डिस्टर्ब होतो. मग ज्या वेळेस तुमचा मित्र तुम्हाला काहीतरी समजवतोय त्यावेळेस तुम्ही मध्ये बोलून त्याला व्यत्यय आणता, असा संवाद लिहायचा. आस्किंग युअर टीचर अबाउट द मिनिंग ऑफ प्रोनाऊन्सिएशन ऑफ अ वर्ड. पुढचा संवाद आहे शिक्षकांना तुम्ही विचारायचे की जे शब्द आता त्यांनी शिकवलेत किंवा लिहून दिलेत त्यांचा उच्चार काय आहे. शेवटचा प्रसंग आहे आस्किंग युअर टीचर टू एक्सप्लेन समथिंग टू यू अगेन. शिक्षकांनी समजा एखादं गणित तुम्हाला शिकवलं असेल तर ते तुम्हाला समजलं नाही तर ते पुन्हा तुम्हाला स्पष्ट करून सांगणं, त्याविषयी तुम्ही शिक्षकांना विचारणे, त्याविषयी इंग्रजी संवाद करणे, हा पुढचा प्रसंग आहे. एकूण 13 प्रसंग त्यांनी दिलेले आहेत, ते समजावून सांगितलेले आहेत. पेज नंबर 6 तुम्हाला वाचायचं आहे. आज पेज नंबर 4 वाचायचं आहे आणि पेज नंबर 3 वाचायचं. 3, 4 आणि 6. पेज नंबर 5 घेतलं नाही आहे, बाकीचे 3 पानं वाचा. पेज नंबर 5 मी नंतर घेईन, ठीक आहे. आणि जो अभ्यास मी लिहून पाठवते तो सुंदर अक्षरात लिहा, नंतर तो वाचा आणि मला फोटो पण पाठवा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला तास इथे संपला. पुस्तकातील 3 पानं मी पूर्ण केली. पेज नंबर 6 पर्यंत राहिलेली पानं आपण पुढच्या तासाला घेऊया. तोपर्यंत बाय.